फायनली गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आहे मनाली व्लॉगचा डे 7. तर आम्ही आता रेडी झालेलो आहे आणि निघतो आहे गोल्डन टेम्पलकडे. आणि तिकडे आपल्याला गोल्डन टेम्पलचं दर्शन करायचं आहे आणि त्यानंतर जायचं आहे जालियनवाला हत्याकांड जिकडे झालेलं आहे, जालियनवाला बाग तिकडे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे मॉल रोडला शॉपिंग करण्यासाठी. आणि मग रिटर्न येऊन रूमवरती येऊन डबल वाघा बॉर्डरसाठी निघायचं आहे, जिकडे आपल्याला परेड वगैरे बघता येईल, जी इंडियाची आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे. तर आता आम्ही रेडी झालो आहे, नाश्ता करतो. नाश्त्याला काय बघू आणि त्यानंतर निघायचं आहे पुढे. हे बघा, हा आहे परिसर बाहेरचा आणि इकडे आतमध्ये आहे गोल्डन टेम्पल. आणि हे प्रवेशद्वार आहे गोल्डन टेम्पलचं मेनवालं. हे बघा, ही आहे गोल्डन टेम्पलची फ्रंट साईड आणि इकडनं दर्शन समोर चालू आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जिकडे झालेला आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला दाखवतो इकडे गोळ्या मारलेल्या आहेत त्या ठिकाणी, कसं भिंतीवरती गोळ्या लागलेल्या आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. आणि गार्डन वगैरे बनवलेलं आहे समोर आणि स्मारक पण बनवलेलं आहे. तर हे बघा, हे आहे जालियनवाला बाग हत्याकांड, ज्या ठिकाणी म्हणजे इंग्रजांचा कानून इतका बेकार होता, 8 ते 10 वर्षातल्या मुलांना सुद्धा जेलमध्ये टाकलेलं होतं. त्या लोकांना इकडे अटक केलेली होती, मारण्यात आलेलं होतं. आणि इकडे एक विहीर आहे, त्या विहिरीत पण ते कुदलेले होते. ती विहीर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. इथे एक काय मार्केट आहे आणि आता आम्ही इकडे फिरतोय, कपडे वगैरे घेत आहे मुलं. आणि खूप मोठा स्टॅच्यू इथे कोणाचा तरी, काय नाव आहे त्यांचं मी सांगतो. नाव वगैरे दिलेलं नाही, पण मग खूप मोठा पुतळा आहे. आणि इकडे पण मार्केट आहे. महाराणा रणजित सिंग यांचा स्टॅच्यू हा 1780 ते 1839 इतक्या दिवस ते जिवंत होते. आता आम्ही चाललोय कुठे चाललो, वाघा बॉर्डरला. आणि गाडीत बसतोय आणि निघालोय. आता आम्ही मध्ये चाललोय. आणि हे बघा, इकडे चेकिंग पॉईंट आहे, BSF इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. आणि मध्ये चाललो आहे. आता 4:30 ते 5 वाजेपर्यंत परेड आहे, बघूयात.
तर आता आम्ही वाघा बॉर्डर वरतून निघालोय आणि फॉरेस्ट राम राम भाई सारे आने वाघा बॉर्डरला मला माहिती तुला सुरू होतं म्हणून मी पहिले एंट्री सुरू होतो. मजा आली पोरांना. आज पोर एकदम दिलखुश झालेले आणि संध्याकाळचा कार्यक्रम पण परफेक्ट झालेला आहे आजचा. गाडी पण तर आम्ही निघालो वाघा बॉर्डर मधून आणि आता चाललोय रूम वरती. मग डबल गोल्डन टेम्पलला जायचंय आणि तिकडून डबल निघायचं आपल्याला शॉपिंगला. आजचा डे फिनिश आलेलो आहे. तर आता आम्ही रूमवरती आलेलो आहे आणि आमचा एक दोस्त आणि ट्रिपचे मॅनेजर हे आता आमच्यासोबत याच्यानंतर प्रवासात नाही आहे, कारण त्यांना कामानिमित्त जायचं आहे दुसऱ्या गावाला. तर ते आता निघतं आहे इकडनं. आपण त्यांना ट्रिपच्या डिटेल्स वगैरे आणि त्यांची पण डिटेल्स, कारण ते टूर अरेंजमेंट करता आणि ते सांगतील तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे टूर्स खूप चांगले असतात आणि खूप चांगलं जेवण वगैरे सगळं रूम्स वगैरे खूप चांगले असतात. तर तुम्ही त्यांच्यासोबत मी त्यांच्याकडून डिटेल्स घेतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो काय झालो, आमचा डे 8 होता. डे 9 म्हणजे आमची टूर आज संपली आहे. आम्ही अमृतसर वाघा बॉर्डर सगळं फिरून संपलून आता हॉटेलवर आलो आहे. आता फक्त उद्याचा आमचा दिवस राहिला आहे. ते आम्ही ट्रेनमध्ये सकाळची आमची ट्रेन 8 वाजता, तर सगळे पोरांनी चेकआउट करून निघणार आहे. एक्सपिरियन्स तर तुम्हाला व्हिडिओ बघून समजलाच असेल कसा आहे आमचा टूरचा. आणि जे ओव्हरऑल पॅकेज आहे ते मी ऑर्गनाईज करतो. माझं नाव दीपेश जोशी आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9158289365. माझ्या कंपनीचं नाव आहे धृती एक्सपिडिशन्स. तर तुम्हाला काय टूर ऑर्गनाईज करायचे असेल, काय पण करायचं असेल डू कॉर्डिनेटर्स. बाकी तर एक्सपिरियन्स काय होता, कसं होती ट्रिप ते तुम्ही पुराणकडून पाहू शकता. थँक्यू. तर आमचे दोस्त आता चाललेले आहेत. तर डिटेल्स त्यांनी आपल्याला दिलेली आहे, त्यात तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि खूप चांगले त्यांची सर्व्हिस आहे. आणि राहिला दादा दीपेश दादा आपला मुंबईला आहे, तर तो तिकडनं सगळं अरेंज करतो. तर नक्की तुम्ही एकदा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि कुठे जर जायचं असेल तर तेवढं त्यांच्याकडे चौकशी करा. तर बाय बाय. बाय बाय दीपेश. बाय. मुतून झोपर का दीपेश? डबल डिस्टर्ब होईल ट्रेनमध्ये, उठायला लागेल. आता एक मेंबर आमचा कमी झालाय. आमचे कॅप्टन गेलेले आता आम्ही चाललोय शॉपिंग करण्यासाठी आणि गोल्डन टेम्पलला पण पुन्हा जायचं आहे रात्रीचा व्ह्यू बघण्यासाठी. थोड्याच वेळात निघतो आम्ही. तर खाली जाऊ, मुलं थांबलेले आणि मग त्याच्यानंतर निघायचं आहे. तर आज आमचा लास्ट डे मनाली ट्रिपचा. तर मग ते झोपले, मी पण आता झोपायला आलो आहे. 12:30 वाजले आणि उद्या सकाळी आमची 8 वाजेला ट्रेन आहे. तर आवरून लवकर जायचं आहे. तर भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे मनाली ट्रिपचा लास्ट डे. तर आम्ही रेडी वगैरे झालेलं आहे, बॅग सगळं पॅकिंग केलेली आणि आता निघतोय अमृतसरवरतून. आणि ट्रेन आहे आमची 8:50ची. आता 7:30 वाजले आम्हाला निघायचं इकडनं. नाश्ता पण बाकी अजून. आणि खूप मजा आली, खूप भारी वाटलं या ट्रिपला. आणि आजचा लास्ट डे थोडं बोर बी वाटतंय इकडनं घरी जाताना.
काही नाही, जावं तर लागेलच. तर निघतोय मी आता, नाश्ता वगैरे करायचा आहे आणि मग त्यानंतर आम्हाला गाडी येणार आहे सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनला आणि तिकडून मग आमची ट्रेन आहे अमृतसर स्टेशनमधून. तर बाय बाय, भेटूया थोड्या वेळात. ट्रेनचं काय टाईम वगैरे बघू. तर आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो आहे, ह्या पण आमच्या रूम होत्या हॉटेलला, मस्त लिफ्ट वगैरे. ही आमच्या बॅगा. बाय बाय गाईज. ते बघा, ही आमची गाडी आहे जी आम्हाला सोडण्यासाठी येते. बॅग तो वरती घेऊन गेले लिफ्टमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, नाशिकची शान हनुमान, बजरंग बली की जय. तो फायनली आम्ही पोचलो आहे रेल्वे स्टेशनला आणि बॅगा वगैरे उतरवून आम्ही निघणार आहे आता इकडनं. तर आमचं रेल्वेचं अमृतसर जंक्शन वरती थांबलेली आहे रेल्वे आणि रेल्वेचं नाव पण अमृतसर एक्सप्रेस आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे रेल्वे स्टेशन अमृतसरचं मोठं रेल्वे स्टेशन आहे भरपूर. आणि इकडे आमची गाडी लागली आहे बॅग उतरवण्यासाठी. तर आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो होतो आणि आता चाललेलो आहे रेल्वेकडे. रेल्वे आमची लागलेली आहे प्लॅटफॉर्मला आणि लगेच निघते आमची रेल्वे 20-1 मिनिटामध्ये. ते बघा, हे छोटंसं कॅफे रेस्टॉरंट टाईप आणि इकडे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. रेल्वेच्या डब्याने बनवलेलं आहे ते, जुना पुराणा डब्याने. अशा पद्धतीचं आहे ते. मध्ये बघू कसं आहे काय. हे बघा, ही ट्रेन आहे आमची आणि AC चे रिझर्वेशन आहे आमचं. सगळी गँग चालली आहे आता, 10 मिनिटात निघते आमची ट्रेन आणि 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती थांबलेली आहे आमची ट्रेन. M2 आणि M3 मध्ये आमचं रिझर्वेशन आहे. तर समोरच्या बोगीतच आम्ही आता तर मध्ये बसतो आता. ए लांबा वन्स अगेन. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, कुंदेर मामा की जय, दारूवाले बाबा की जय. तर भरपूर बोर झाले आणि एकदम स्लो ट्रेन आहे आमची. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 21 तारीख आणि फायनली आज आम्ही पोचणार आहे घरी. तर आत्ताच उठलेलो आहे आणि भोपाळपर्यंत आलेलो होतो. ते बघा, जंक्शन आहे. आता ट्रेन निघते आमची मध्य प्रदेशमध्ये आता आम्ही. आणि ट्रेन थोडीशी लेट झालेली आहे, खूप स्टॉपवर थांबते ती. तर आज रात्री आम्ही 9-10 वाजेपर्यंत 21 तारीख आहे पोचून जाऊ. हे बघा, निघाली आमची ट्रेन. तर रात्री खूप थंडी होती, बेकार थंडी वाजली. आता फ्रेश होतो मस्त आणि नाश्ता वगैरे करतो. मग मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो थोड्या वेळाने.
गाईज आम्ही बुंदीला आलोय. बुंदी आता इथून थोडं जवळ राहिलं नाशिक. आता काय कर राहिला भाऊ तू कटे जाय राहिला ते काय जळगावला यायचे का नाही घरी चालले शे. तो फायनली आमची ट्रिप इकडे संपली आहे आणि आता स्टॉप येतोय. 10 मिनिटात आम्ही उतरतोय इकडनं. मी तुम्हाला दाखवतो. जानोरीच्या इथपर्यंत आलेलो आहे. दहा 15 मिनिटात उतरतोय आता इकडनं. बॅगा वगैरे भरायचं बाकी. आता पटकन बॅग भरतो. पप्पा येत आहे घेण्यासाठी. आणि आजचा मनालीचा शेवटचा दिवस. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि तुम्ही तर बघू शकता आता व्हिडिओमध्ये मी टाकल्यानंतर. तर आपला नेक्स्ट प्लॅन आता इथे डिसाईड करतोय. आता आम्ही उतरतोय नाशिकच्या रेल्वे स्टेशनला. कुठे जायचं? बजेट किती? बजेट टाइमवर अरेंज जीपीएसला फोन करून पॅकेज विचारून घेतो. बजेट टाइमवर अरेंज टेन्शन. तू काय बोलतो? यावेळेस कॅप्टन प्रसाद राहणार आहे. प्रसाद याला का नाही आहे वह. चल तुला बी ऍड आमच्या सोबत. लाजला रे तो लय गोड लाजला. बाई घेतले तो खालचा. तुम्ही पण येणार ना? बालीचा प्लॅन आहे नेक्स्ट इयर. बाली म्हणजे याच इयर 2025 ला. हा प्लॅन सक्सेस होणार आहे. हा मग काय म्हणतो बाली वी आर कमिंग. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. फायनली आलो आम्ही नाशिकला. भारी वाटतंय. तो फायनली आता उतरलोय आम्ही नाशिकच्या स्टेशनला. आणि एकदम भारी वाटतंय नाशिकला आल्यानंतर. आणि पब्लिक सगळी झोपलेली आहे. प्रत्येकाला घाई झाली गाडीत जायची. माझ्या घरचे आलेले घ्यायला आता गाडीतनं घरी जाऊ आणि झोपून घेऊ. जेवण पण बाकी नाही. जेवण करून मग करायची ना. हे बघा समोर गाड्या आलेल्या आहे. आता चाललोय आम्ही घरी फायनली. नाही आवड आहे चलो. बापरे काही नाही करत. आता फायनली आम्ही आलेलो आहे घरी. आणि स्टेलाला एकदम आनंद झालाय. तेव्हा कशी करते ती. बस लय नको लाडू.